संविधान कधी स्वीकारण्यात आलं आपल्याला संविधान माहित नाहीये. मला एक सांगा, गोविंद पत्र नाही, एक धर्म 50ला ते लागू करण्यात आलं. थँक्यू, आभारी. या ठिकाणी पारितोषिक 21,000च्या पुढे गेलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. 21,000च्या पुढे गेलेलं आहे. या ठिकाणी जे पारितोषिक आहे, जो कोणी गोविंदा पथक अंडी फोडेल, दरवेळेस आपण फोडणाऱ्या गोविंदा पथकाला पारितोषिक देत होतो. यावेळी आपण इथे आलेल्या कुठल्याच गोविंदा पथकाला नाराज करणार नाही. जी काही रक्कम होणार आहे, पहिल्या गोविंदा पथकाला 50% आणि उरलेल्या 50%मध्ये उरलेले 2 गोविंदा पथक त्यांना आपण समसमान पारितोषिक देणार आहोत आणि 3 गोविंदा पथकांना आपण ट्रॉफी देणार आहोत. 3 गोविंदा पथकापेक्षा 4थं जर आलं तर त्या ठिकाणी शेवटच्या 2 मध्ये आपण चिठ्ठी टाकून पारितोषिक त्यांना देण्यात येणार आहे. शिवशंभू प्रतिष्ठान, शिवशंभू प्रतिष्ठान या ठिकाणी शेवटची सलामी बाकी आहे. शिवशंभू प्रतिष्ठान अतिशय सराव करणारी ही टीम आहे. सराव करणारा गोविंद पथक आहे. या ठिकाणी मी माळेगाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की त्यांना जागा करून द्यायची आहे. शिवशंभू प्रतिष्ठान आपली सलामी देतील या ठिकाणी. पुढचा प्रश्न या ठिकाणी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वासुदेव श्रीकृष्णाला कुठे घेऊन गेले? हात वर करा फक्त. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वासुदेव श्रीकृष्णाला कुठे घेऊन गेले? कोणाला उत्तर येतं? हात वर करा. बक्षीस आहे आपल्याकडे इथे लगेच. हात तुम्ही वर केलाय का? श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वासुदेव श्रीकृष्णाला कुठे घेऊन गेले? नाही, जन्म झाल्यानंतर झाला. त्या बॅनरजवळ जे उभे आहेत वरती भिंतीवर त्यांना विनंती, खाली उतरा. खाली उतरा. या बाळाने उत्तर छान दिलेले. श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर वासुदेव श्रीकृष्णाला गोकुळामध्ये घेऊन गेले. शाबास, गुड. हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाची घरी आई कोण? इकडे कोणाला येते का? श्रीकृष्णाची घरी आई हिंदू पौराणिक कथेनुसार कोण? हात वर करायचा आहे, फक्त बोलायचं नाही. बोलला का गेला तो प्रश्न, फक्त हात वर करायचा आहे. एकच जणांनी उत्तर द्यायचंय. ओके, कोण इकडे उत्तर दिलंय बरोबर? देवकी. सन्मान्य लतियाबा गिल यांच्याकडून 2100 रुपयाची पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे. हॅलो, तिकडे ना तसलं शिवसेना विभाग प्रमुख तारणभाऊ मोठे यांच्याकडून 1100 रुपये देवाच्या मानाच्या दहीहंडीला. शिवसेना विभाग प्रमुख सारंग मोठे. लहान मुलांसाठी, लहान मुलींसाठी प्रश्न आहे, मोठ्या नाही. लहान मी आधी सांगतो आणि कानात सांगायचं नाही त्यांच्या. श्रीकृष्णाचा अगदी जवळचा लहानपणाचा मित्र कोण? लहान मुलींनी उत्तर द्यायचं. हात